ती दिव्य शक्ती आत्मे किंवा ब्रह्मांडाशी जोडलेली होती। ती म्हणायची की काही आवाज तिच्याशी बोलतात आणि सांगतात की भविष्यात काय घडणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर कोणी सांगितलं की एखाद्याला भविष्य बघता येतं किंवा पुढे काय होणार आहे हे तो किंवा ती अचूक सांगू शकतो, तर तुमचा विश्वास बसेल का? खरं तर माझाही नाही बसणार। आणि आजच्या काळात तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं तसं कठीणच आहे। पण अशीच एक महिला होऊन गेली आहे जी भविष्य सांगायची। आणि भविष्य म्हणजे कोण किती श्रीमंत होणार किंवा कुणाचं लग्न कधी होणार असं भविष्य नाही, तर ती बघायची जगाचं भविष्य। पण विशेष म्हणजे ही महिला काहीच पाहू शकायची नाही, कारण ती अंध होती। अनेकांना लक्षात आलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतेय। तर मी बोलतेय जगभर प्रसिद्ध असणारी भविष्यवाणी करणारी अंध महिला बाबा वेंगा, जिच्याबद्दल तुम्ही एकदा तरी आयुष्यात ऐकलंच असेल। मात्र आज आपण बाबा वेंगा नक्की कोण होती, तिचं बालपण कसं होतं, ती कधीपासून भविष्य करू लागली आणि त्यांनी केलेल्या कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात, हे सगळंच जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाबा वेंगा एक अंध भिक्षुणी आणि भविष्यवाणी करणारी स्त्री। बाबा वेंगा या नावाने आपण त्यांना ओळखतोच, पण त्यांचं खरं नाव कित्येक लोकांना माहीतच नसेल। तर वांगेलिया पांडेवा कुश्तेरोवा असं त्यांचं पूर्ण नाव। बल्गेरियातील सामान्य कुटुंबात जन्मलेली वांगेलिया, तिचं बालपण अतिशय कठीण गेलं, कारण तिचे आई वडील ती खूप लहान असतानाच वारले। त्यामुळे तिला जगण्यासाठी आयुष्यभर लढावं लागलं। पण एक दिवस अचानक तिचं आयुष्य बदलून जातं। अचानक वादळ सुटतं, सोसाट्याचा वारा वाहू लागतो आणि त्या वादळात वांगेलिया हरवून जाते। काही तासांनी ती सापडते सुद्धा, पण असं म्हणतात की या वादळात वांगेलियाचे डोळे गेले, ज्यामुळे तिला अंधत्व आलं। पण असंही म्हणतात की एकीकडे तिला अंधत्व आलं आणि दुसरीकडे तिला भविष्यवाणी करण्याचं वरदान मिळालं। वांगेलिया लोकांचं भविष्य सांगू लागली। लोक तिच्याकडे प्रश्न घेऊन यायचे आणि ती त्यांचं भूत, भविष्य, नशीब ओळखून सांगू लागली आणि एका मागोमाग एक तिची भविष्यवाणी खरी ठरू लागली। बाबा वेंगा अंध होती, पण तिला कसं कळायचं की भविष्यात काय होईल याबद्दल ती असं म्हणायची की तिला भविष्य स्वप्नांमधून दिसतं। ती म्हणायची की एक आवाज माझ्याशी बोलतो, डोळ्यांनी नाही पण मनाने मला गोष्टी दिसतात। हे दृश्य स्वप्नांसारखं असायचं, पण त्यात तिला ठिकाण, घटना, लोक असं सगळं स्पष्ट दिसायचं। काही वेळा बोलताना ती वेगळ्या भाषेत सुद्धा बोलायची, जसं की ती कोणाच्या तरी प्रभावाखाली आहे। तिने अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, ज्या खऱ्या सुद्धा झाल्यात। 2 लोखंडी पक्षी अमेरिकेत आदळतील, निरपराध लोक मारले जातील, ज्याचा अर्थ होता की न्यूयॉर्कच्या ट्विन टॉवर्सवर केलेला हल्ला, ज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झालाय। त्यानंतर त्या म्हणाल्या की पाण्याचं रौद्र रूप दक्षिणेकडील किनाऱ्यावर आदळेल, ज्याचा अर्थ होता की 2004 ची सुनामी। 26 डिसेंबर 2004 रोजी हिंद महासागरात आलेल्या भूकंपामुळे सुनामीत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर रशियाचा उदय आणि नंतर अमेरिकेचे 44वे राष्ट्राध्यक्ष कृष्णवर्णीय असतील, ही भविष्यवाणी 100% खरी ठरली। 2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले। याशिवाय बाबा वेंगा यांनी कोविड-19 ची सुद्धा भविष्यवाणी केल्याचं म्हटलं जातंय। मात्र आता इथून पुढच्या त्यांनी केलेल्या भविष्यवाणीमुळे जगाला टेन्शन आलंय। तर त्या भविष्यवाणी होत्या की 2025 मध्ये आणि येणाऱ्या काळात बेरोजगारी व गरिबी वाढेल, तसेच आर्थिक संकट येईल। जपान आणि म्यानमारमध्ये भूकंप, सुनामी किंवा पर्वतीय स्फोट होऊ शकतात। याशिवाय पृथ्वीवरील लोकांचा एलियनशी संपर्क येऊ शकतो। तर AI येत्या काळामध्ये लोकांवर राज्य करेल। 2045 ते 2060 मध्ये मानवी वस्ती मंगळावर जाऊ शकते। तापमान वाढामुळे पृथ्वीवर संघर्ष वाढेल आणि जनसंख्या स्थलांतरित होईल। 2060 ते 2080 पर्यंत मन आणि आत्मा क्लाउडमध्ये अपलोड होण्यास सुरुवात होईल। शारीरिक मृत्यू संपुष्टात येईल, पण डिजिटल स्वरूप जगेल। इतकंच नाही तर बाबा वेंगा यांनी पृथ्वीच्या शेवटाची देखील तारीख सांगितली आहे। बाबा वेंगांच्या एका गूढ भविष्यवाणीनुसार 3797 मध्ये पृथ्वीवर जीवसृष्टीचा शेवट होईल। पण हा पूर्ण शेवट नसेल। त्यावेळी मानवजात अंतराळात स्थलांतर करून नव्या ग्रहांवर वस्ती करत असेल। म्हणजेच पृथ्वीवरचं आयुष्य संपेल, पण मानवजात नष्ट होणार नाही। बाबा वेंगा यांनी आपल्याला काही भीतीदायक, काही आश्चर्यकारक तर काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टींचं चित्र आधीच दाखवून ठेवलंय। पण बाबा वेंगांचं इतकं काही खरं ठरलं, मग पृथ्वीच्या शेवटाची ती तारीख खरंच असेल का? 3797
आता विचार करा, काही वर्षांनी AI आपल्यावर राज्य करेल, माणूस मंगळावर जाईल, आत्मा क्लाउडमध्ये जगेल आणि पृथ्वीचा शेवट होईल. पण एका क्षणासाठी डोळे बंद करा आणि विचार करा, हे सगळं सांगणारी एक अंध स्त्री होती. हे कसं शक्य आहे? तिला खरोखर भविष्य दिसायचं की तिला काही संकेत मिळायचे? बाबा वेंगा यांच्या या भविष्यवाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.